तर बघू शकता हे आमच्या आंब्याचे झाड आहेत आणि याला भरपूर आंबे लागले आहेत. ही एक केशर वराडीचं आंब्याचं झाड आहे हे. आणि इकडेच एक मलिका, त्याला म्हणतात हे मलिका वराडी. केशर आणि मलिका यातच इथं एक झाड होतं, ते त्याला बिरूड लागलं होतं, त्याच्यामुळे ते तोडून टाकलं. आणि तिकडे एक होतं. असेच एक 4-5 झाडं होते इथं. एक कलमाचे 2-4 आणले होते, त्याच्यातले 2च कलमाचे राहिलेत आणि 2 तुटलेत. कारण की एक मोडलं, एक जनावरांनी मोडलं आणि एकाला बिरूड लागलं होतं. तर 2च झाड आहेत आणि आंब्याची क्वालिटी चांगली आहे. एक केशरचा एक बऱ्यापैकी झाडी वगैरे चांगली. तर तुम्हाला जवळून दाखवतो एक आंब्या. ते बघा, आताच एक 250 ते 200 ग्रामचा आंबा असलेला आहे. आणि इकडेच मलिका, तुम्हाला एक मलिका दाखव जवळ. हे बघा मित्रांनो, मलिका वराडीचा आंब्या. ह्याला जवळपास एक 60-70-100च्या जवळपास असते ना आंबे, कारण की सगळ्या झाडाला आंबे ते. आणि एक निमे तर गळालेत बरं का, निमे आंबे गळून त्याला चांगले राहिलेले. तर मित्रांनो, मलिका वराडीचा आंबा चांगला आहे, परंतु एक हिरवा खायचा म्हणलं तर ककडीचा आंबा आंबट लागत नाही. आणि एक ह्याला पाड जे आहे ना, ते शेवटला एकदम उशिरा लागते. मे एंडिंगलाच लागणार, कारण की मलिका वराडी अजून भरपूर आंबे पोसायचे राहिले. ते हे खास वैशिष्ट्य आहे की दरवर्षी याला आंबे लागते. आणि केशरला गेल्या वर्षी कमी होते आणि ह्या वर्षी चांगलेत. कलमाचे झाड आहेत आणि निम्याच्या वर त्याचे गळूनच पडलेत आंबे. तुम्हाला तिकडे दाखवतो आपलं एक कोईपासून तयार केलेलं झाड. हे आपले कोईपासून तयार झालेलं गावरान झाड. आता ह्याला पुढल्या वर्षी लागते ना असं वाटेल. पुढल्या वर्षी लागते ना आंबे. आणि इकडेच जांबाचं झाड. जांबाला पण जांब लागले. ह्याच आता भरपूर जांब लागले त्याला. हे बघा मित्रांनो, आता बारीक बारीक जांब आहेत. एक जूनपर्यंत हे जांब मोठाले होते वाटायले, कारण की पावसाळ्यामध्ये त्याची जांब येते. कोणचा सीझन चालू काय, कधी बी जांब येईल त्याला. ह्याच्या आधी पण आलते, आता भरपूर कळ्या आल्यात आणि बारीक बारीक पण जांब एक सुटलेली त्याला. बघू शकता एक कसं जांब. झाड भरपूर मोठं झाले त्याला, आता चटणी करावं लागते. तर हे बांधावरचे झाड आहेत. ठीक आहे, बांधावरची झाड तुम्हाला दाखवली. आता याला पाणी द्यायला चालू आहे. तर मित्रांनो, या ऊसाला आता माती म्हणजे बोधामध्ये कधी घेऊ ते कमेंट मध्ये सांगा मला. आता बारीक बारीक फुटवे आले, त्याच्यामुळे आम्ही याला बोधामध्ये घेतलं नाही. 1 जूनपर्यंत त्याला बोधामध्ये घेतो. ते पण एक व्हिडिओ येईन आपल्या चॅनलवरती. चला तिकडे तुम्हाला दाखवतो. ते एक आंब्याचं झाड आहे, कारण की गावरान आंब्यापासून तयार झालेले. तिकडचं तर तुम्ही बघितलंय, हे पण बघितले. तर मित्रांनो, याच्यामध्ये जांबाचं एक आणि आंब्याचं एक झाड आहे जवळजवळ. ह्याला पण जांबाला येतले, पण जांबाला जांब लागलेत भरपूर. आणि
आंब्याला आंबे काय लागले नाहीत, परंतु पुढल्या वर्षी लागतील असं वाटायले. आंब्याचं झाड 3 वर्ष झालेले, यावरून झाडी कोईपासून तयार झालेली. हे बघा जांब, भरपूर जांब लागली तो.